तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी ची जी प्रथम सत्र परीक्षा होणार आहे. तर त्या प्रथम सत्र परीक्षेसाठी 2024 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी तर विज्ञान या विषयाची आपण एकूण 40 गुणांची प्रश्नपत्रिका बनवलेली आहे. परीक्षेत तुम्हाला ती प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी 2 तास वेळ असेल. हां, तर ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे तुमच्या सरावासाठी आहे. म्हणजे म्हणून आपण याला सराव प्रश्नपत्रिका असं म्हटलंय. तर हे प्रश्न आणि यासारखे पुस्तकातले इतर प्रश्न जे आहेत, तर त्यांची तयारी चांगल्या प्रकारे करा. बऱ्यापैकी तुम्हाला ह्यासारखे प्रश्न हां, नक्कीच तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये दिसतील. हां, पण परीक्षेत सर्व प्रकारची तयारी होण्यासाठी ही प्रश्नपत्रिका सराव प्रश्नपत्रिका म्हणून वापरा आणि इतर जे प्रश्न आहेत यासारखे त्या इतर प्रश्नांची पण तयारी करा. तर प्रश्न क्रमांक 1 योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा. तर त्याच्यामध्ये पहिलं काय म्हटलंय, दाबाचे SI पद्धतीतील एकक डॉट डॉट आहे. SI पद्धतीत दाबाचं एकक काय आहे? ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर अणुकेंद्रकापासून हं, सर्वात जवळचे इलेक्ट्रॉन कवच कोणते? अणुकेंद्रकापासून के, एल का एम आणि डॉट डॉट हा अधातू आहे. तर ही सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे तिन्हीची उत्तरं तुम्ही शोधायची आहेत. ज्यांना कोणाला याची योग्य उत्तरं माहिती आहे त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये खाली काय करायचं आहे, कमेंट सेक्शन मध्ये याचं उत्तर सांगायचं आहे तिन्ही प्रश्नांचे. त्याच्यानंतर योग्य जोड्या जुळवा असा प्रश्न आहे. हा अ गट आहे आणि हा ब गट आहे. तर इकडे अ गटात कोण दिलेलं आहे? प्रोटॉन, बुरशी आणि जीवाणू. ब गटात कोण आहे? कॅन्डिडा, अमिबा, धनप्रभार आणि आदिकेंद्रिके. जसं की समजा प्रोटॉनचं उत्तर येणार धनप्रभार. तर अशा जोड्या न जुळवता पुढे लिहायचं, प्रोटॉनच्या पुढे उत्तर लिहायचं. धनप्रभार असं. तर अशा पद्धतीने त्याच्या योग्य जोड्या जुळवायच्या. ह्याचीही उत्तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. आता पुढील विधाने चूक की बरोबर ते लिहा. दिलेलं हे विधान आहे, ते विधान परत लिहायची गरज नाही. त्याचा क्रमांक टाका फक्त. त्याचं लिहा तिथे चूक का बरोबर ते. दागिने तयार करण्यासाठी 24 कॅरेटचे सोने वापरतात. दूध हे याच्यात काय म्हटलं बघा, कलील आहे असं म्हटलेलं आहे. तर हे चूक की बरोबर ते सांगायचं. त्याच्यानंतर वेगळा घटक ओळखा असं म्हटलेलं आहे. तर वेगळ्या घटकामध्ये दूध, लिंबू रस, कार्बन, पोलाद यापैकी वेगळा घटक कोणता? हिवताप, कावीळ, हत्तीरोग आणि डेंग्यू. तर याच्यामधला वेगळा घटक कोणता? तर ते तिथं लिहायचं आहे. त्याचं कारण लिहिलं तरी चालेल. का कुठला घटक वेगळा आणि त्याचं कारण काय? तेही लिहिलं तरी चालेल. आता प्रश्न क्रमांक 2 आहे. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहायची. मग एका वाक्यात उत्तरं लिहित असताना अणूमध्ये कोणकोणते घटक असतात हे पहिलं झालं. याचं उत्तर लिहायचं. भूकंपाची तीव्रता कोणत्या एककात मोजतात? कोणत्याही 2 संसर्गजन्य रोगांची नावे लिहा. नोबेल धातूंची नावे लिहा. दाबाचं सूत्र काय येतं ते लिहायचं आणि प्रदूषण म्हणजे काय? तर हे सगळे एका वाक्यातली प्रश्न उत्तर आहेत. तर ह्या सगळ्यांची तयारी चांगली करा. ह्यासारखे इतर प्रश्न पण करा. ओके. त्यानंतर पुढचा आहे फरक स्पष्ट करा. करताना तिन्ही करा, कारण ही आपली सराव प्रश्नपत्रिका आहे. यातले 1 किंवा 2 तुम्हाला नक्की दिसतील परीक्षेत. धातू आणि अधातू मधला फरक स्पष्ट करायचा आहे. प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉन मधला आणि शेवटी स्थायू आणि द्रव. तर यांच्यातला फरक आपण स्पष्ट करायचा आहे. तर एकूण इथं जर आपण बघितलं, तिन्ही आहेत. तिन्हींची व्यवस्थित तयारी करा. आता प्रश्न क्रमांक 3 कारणे लिहा. इथं सुद्धा काय करा, सर्व प्रश्नांची तयारी करा व्यवस्थित. याच्यामध्ये धरणाची भिंत वरच्या पेक्षा तळाशी अधिक रुंद व मजबूत का बनवलेली असते, त्याचं शास्त्रीय कारण तिथे लिहायचं आहे. ओके. त्याच्यानंतर अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो, त्याचं कारण काय? सोडियम धातू नेहमी रॉकेलमध्ये ठेवतात. भूकंपाच्या वेळी लिफ्टचा वापर करू नये. घरातील पाळीव प्राण्यांना रेबीज प्रतिबंधक काय करावी? लस द्यावी. आता कारणे त्यामध्ये काय म्हटलं मी, हे वैज्ञानिक कारण आहेत. 5च्या 5 प्रश्न करा. यातले 1 किंवा 2 इव्हन 3 सुद्धा तुम्हाला तुमच्या परीक्षेमध्ये दिसतील. ओके. तर टिपा लिहामध्ये पण तिन्हींची तयारी करा. जलप्रदूषण, प्लावक बल आणि आगीचे प्रकार. तिन्हींची पण तयारी व्यवस्थित करा. त्याच्यानंतर पुढे आहे थोडक्यात उत्तरे द्या. हे सुद्धा सर्व प्रश्न करा तुम्ही. जीवाणूंची वैशिष्ट्ये लिहायची आहेत. विमानाने प्रवास करताना फाउंटन पेन सोबत न नेण्याचा सल्ला दिला जातो. त्याचं कारण काय ते तिथं लिहायचं आहे. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे जो आहे पुढचा प्रश्न, डेंग्यूची लक्षणं लिहा. त्याच्यानंतर व्याख्या लिहा. 2 व्याख्या आहेत, विद्युतधारा आणि विभवांतर. तर ह्या दोन्हीच्या काय करायच्या आहेत, तुम्ही व्याख्या लिहायच्या आहेत. ओके. त्याच्यानंतर पुढे आकृती काढून भागांना नावे द्या. याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करणार, आकृती काढून भागांना नावे देताना तिन्हीची पण तयारी करा. बुरशी, विद्युत घंटा आणि मॅग्नेशियमचे इलेक्ट्रॉन संरूपाचे रेखाटन. त्याचा अनुअंक 12 आहे. तर त्याचं इलेक्ट्रॉन संरूपणाचं रेखाटन करायचं. कसे त्याचे इलेक्ट्रॉन असतात ते. तिन्हीची तयारी करायची. त्याच्यानंतर पुढे
प्रश्न क्रमांक 5 आहे. सविस्तर उत्तरे लिहा. याच्यामध्ये पण ही सर्व प्रश्नांची तयारी करा. प्रत्येकी 2 उदाहरणं द्यायची, धातूची, अधातूची आणि धातू सदृश्यची. त्यानंतर पुढे आहे, पुढील मूलद्रव्यांच्या जोड्यांपासून मिळणारी संयुगांची रेणूसूत्रे तिरकस गुणाकार पद्धतीने काय करायचे, शोधायचे आहे. ओके. कार्बन संयुजा 4 आहे, ऑक्सिजन संयुजा 2. ओके. कार्बन डायऑक्साईडची तुम्ही काढू शकता. कोरड्या विद्युत घटाची रचना आकृतीसह काय करायची, स्पष्ट करायची. एक आता ह्याचं उदाहरण आहे, गणितीय उदाहरण आहे त्याचं. 50 सेंटीमीटर बाय 20 सेंटीमीटर क्षेत्रफळाच्या पृष्ठभागावर जर का 100 न्यूटन बल प्रयुक्त केलं तर त्याच्या तळाशी असणारा दाब किती असेल, ते तिथं लिहायचं आहे. ओके. आता पुढे इथं सुद्धा करताना दोन्ही प्रश्नांची तयारी करा. दरड कोसळल्याने कोणकोणते परिणाम होतात ते स्पष्ट करायचं आणि हवा प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय 4 गुणांसाठी आहे. त्यामुळे दोन्हींच्या मध्ये 8 मुद्दे तरी असले पाहिजेत. अशी दोन्ही प्रश्नांची तयारी तुम्ही व्यवस्थित करा. तर इथं तुमचं काय होतं, पूर्ण जी 50 गुणांची तुमची जी प्रश्नपत्रिका आहे ती इथं पूर्ण होते. ही 50 गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे त्याचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल. याच्या आधी ऑलरेडी आपण गणिताची एक प्रश्नपत्रिका बनवलेली आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे किंवा आपल्या चॅनेलवर पण तो व्हिडिओ आहे. तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, गणिताचा पेपर सुद्धा हा झाल्यानंतर बघून घ्या. ओके. थँक्यू.